6व्या मॉड्यूलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. ऊर्जा साक्षरतेचे संपूर्ण प्रशिक्षण म्हणजे ऊर्जा कुठे निर्माण होते, तिचा वापर कसा होतो, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि आपल्याला काय पर्याय आहेत हे जाणून घेणार आहोत. या मॉड्यूलमध्ये मी त्याच्या शीर्षकानुसार हवामानाबद्दल बोलणार आहे. हवामानात बदल झाला आहे असे हे शीर्षक आहे. मागील मॉड्यूलमध्ये आपण कार्बन फुटप्रिंट बद्दल चर्चा केली आणि तुमचा ऊर्जेचा वापर किती आहे, तुमचा कार्बन फुटप्रिंट किती आहे याचा अंदाज घेतला. हवामान बदलात तुमचा किती सहभाग आहे याची जाणीव व्हावी या उद्देशाने हा अंदाज काढण्यात आला. हवामान बदल ही जागतिक समस्या आहे. या ग्रहावर राहणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारची ऊर्जा वापरत आहे. ती हवामान बदलास हातभार लावत आहे. मात्र हवामान बदलापूर्वी जे आधीच बदललं आहे ही संकल्पना मांडूया. हवामान बदलले आहे असे मी का म्हणत आहे? बरं, मी म्हणतो ते जाऊ द्या. तुम्हाला काय वाटतं? हवामान बदललं आहे असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला असं वाटतं का नेहमीच्या हवामानात असे काहीतरी आहे जे सामान्य नाही, जे पूर्वीच्या हवामानात असायचे किंवा नियमित हवामान पद्धतीत असायचे? हिवाळा ऋतू बदलला आहे असं तुम्हाला वाटतं का? हिवाळा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. पावसाळा बदललाय असं वाटतं का? तोही आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. पावसाचे किंवा मान्सूनचे स्वरूप बदलले, उन्हाळ्याचे स्वरूप बदलले आहे, उष्णतेच्या लाटा, पूर येत आहेत, असे हे सर्व प्रकार आहे. तुम्हाला काय वाटतं? ऋतू बदलले आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? हो, आपण सर्वांनी याचा अनुभव आयुष्यात घेतला आहे. मग तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरीही आपल्याला माहीत आहे की ऋतू खूप वेगाने बदलत आहेत, हवामान खूप वेगाने बदलतंय. तर काय हवामान बदललं आहे? आत्तापर्यंत जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे म्हणजेच पेट्रोल, कोळसा आणि वायूमुळे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कसे होते हे आपण शिकलो आहोत. पेट्रोल, कोळसा आणि वायूंचा वापराचा परिणाम कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात होतो हे आधीच आपण पाहिलं आहे. त्याचा किती परिणाम होतो हेही पाहिलंय. स्वतःचा कार्बन फुटप्रिंट कसा मोजायचा हे शिकलो. परंतु आता कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन किती आहे हे जाणून घेणे का महत्त्वाचे आहे हे आपण सविस्तर पाहूया. आपल्या पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईड आधीच आहे. कार्बन डायऑक्साईडच्या नोंदीचा गेल्या 1000 वर्षांचा हा आलेख पहा. गेल्या 1000 वर्षात म्हणजे 1000 पासून 1200, 1400, 1600 पर्यंत, अगदी 1800 सालापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण स्थिर होते. बरोबर ना? हे सर्व कुठपर्यंत स्थिर आहे ते तुम्ही खालच्या रेषेपासून पाहू शकता. जरी तिथे माणसं होती, घटक होते, पण हे सर्व स्थिर होतं. पण गेल्या 150 वर्षात काय झालं आहे आणि विशेषतः गेल्या 50 वर्षात औद्योगिक क्रांती झाली आहे. औद्योगिक क्रांतीचा परिणाम म्हणून आपण कोळसा, पेट्रोल किंवा डिझेलचा अधिकाधिक वापर करू लागलो. मी आधीच्या मॉड्यूलमध्ये दाखवलं आहे की कोळसा, पेट्रोल, डिझेल ही कार्बन पासून बनलेली इंधनं आहेत. म्हणूनच आपण जेव्हा ती जाळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. कार्बन डायऑक्साईड जातो कुठे? तो वातावरणात जातो आणि तिथेच राहतो. एकदा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित झाला की तो 200, 300, 400 वर्षे तिथेच राहतो. आणि म्हणून मी आधी म्हणालो की ऊर्जेचा दुरुपयोग करणे, ऊर्जेचा अतिवापर करणे हे गुन्ह्यापेक्षा कमी नाही. का? कारण कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनासाठी तुम्ही जबाबदार आहात. तो वातावरणात 200, 300, 400 वर्षांसाठी असणारे तुमच्या मुलांना, त्यांच्या मुलांना आणि त्यांच्याही मुलांना सर्व परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे AC वापरून केलेला 1 तासाचा आराम म्हणजे इतर कोणासाठी तरी 300 वर्षांची गैरसोय आहे. विजेचा वापर करून कोमट पाण्याची एक आंघोळ इतर कोणासाठी तरी शेकडो वर्षांची गैरसोय आहे. असो, मग गेल्या 50 वर्षात काय झालं असेल?
वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे आणि आपण त्यात अधिकाधिक भर टाकत आहोत. त्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिकच होत आहे. वातावरणात 47% अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड आहे. या आलेखात उजवीकडे तुम्ही बघू शकता की वातावरणात CO2 किती वेगाने वाढतोय. त्यामुळे काय होतं? CO2 हा ग्रीनहाऊस गॅस आहे आणि त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगमध्ये होतो. तसेच प्रत्येक सेकंदाला आपण वातावरणात किती कार्बन डायऑक्साईडची भर टाकतो हे माहिती आहे का? प्रत्येक सेकंदाला. मला वाटते तुमच्या एखाद्या भयावह स्वप्नातही आपण प्रत्येक सेकंदाला किती कार्बन डायऑक्साईडची भर घालत आहोत याची कल्पना करू शकत नाही. सुमारे 1.3 दशलक्ष किलोग्राम कार्बन डायऑक्साईड वातावरणात टाकला जातो. प्रत्येक सेकंदाला 1.3 दशलक्ष किलोग्राम कार्बन डायऑक्साईड. याचा काय अर्थ आहे? मी एखादे वाक्य बोलायला सुरुवात करून ते वाक्य संपवतो तोपर्यंत आपण सुमारे 10 दशलक्ष किलोग्राम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो. बाप रे, हे खूपच आहे नाही का? तेही प्रत्येक सेकंदाला आपण वातावरणात इतका CO2 टाकत आहोत, हा फक्त विचार सुद्धा मला अस्वस्थ करतो. मला तुमच्याबद्दल माहिती नाही, तुम्हाला काय वाटतं? हा विचार मला खरोखरच अस्वस्थ करतो की आपण प्रत्यक्षात इतके उत्सर्जन करत आहोत. कार्बन उत्सर्जनामुळे काय होते? मी म्हटल्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड एक ग्रीनहाऊस गॅस आहे. त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगमध्ये होतो आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान बदलत आहे. हो ना? ते एक अतिशय साधे नाते आहे. ग्लोबल वॉर्मिंग किती झाले? शतकानुशतके पृथ्वी ग्रहासाठी वातावरणाचे तापमान स्थिर होते. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान स्थिर होते. पण आपल्या औद्योगिकरणानंतर 1850 नंतर तापमान वाढू लागले आणि या आलेखातून पाहू शकता की 2020 पर्यंत जे मागील वर्षी होते, जागतिक सरासरी तापमान औद्योगिक पूर्व युगाच्या तापमानापेक्षा सुमारे 1.1 डिग्री सेंटीग्रेडने जास्त होते. औद्योगिक पूर्व हवेच्या तापमानापेक्षा 1.1 डिग्री सेंटीग्रेड जास्त. 2040 पर्यंत जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. कदाचित ते खूप आधीही पोहोचू शकेल आणि मी तुम्हाला काही संख्या दाखवतो ज्याचा अंदाज लोक 2040 पर्यंत नव्हे तर पुढच्या 8 किंवा 10 वर्षांसाठी करतात. 2030 पर्यंत आपण 1.5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पोहोचू शकतो. मी तुम्हाला दाखवतो. तर ही वेळाच्या अनुमानाची जास्तीची बाजू आहे. तर जागतिक तापमान वाढत आहे आणि परिणामी काय होत आहे? हवामान बदलत आहे. सर्व हवामानाचे स्वरूप बदलत आहे. सर्व प्रकारच्या घटना घडत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान बदलत आहे, ते आपण आधीच अनुभवले आहे. हवामान बदलले आहे असे सूचित करणाऱ्या कोणत्या घटना आहेत? आपल्या आयुष्यात अशा अनेक घटनांचा अनुभव घेत आहोत. हिमनदी वितळण्याचे वाढते प्रमाण, चक्रीवादळांची वाढती वारंवारता, जंगलातील आग लागण्याचे प्रमाण, वाढत्या उष्णतेच्या लाटा, वाढते पूर आणि समुद्राची वाढती पातळी या सर्व घटना कारणीभूत आहेत. या सगळ्यामुळे हवामान बदलल्याचे दिसून येते. हवामान कसे बदलत आहे हे दाखवणारी काही उदाहरणे घेऊ. उदाहरणार्थ, हिमनद्या वितळतायत. ही एक अतिशय प्रसिद्ध घटना पहा. 1986 मधील ही ओकजोकुल हिमनदी 2019 सालाच्या प्रतिमेशी तुलना करताना तुम्ही पाहू शकता किती गायब झाली आहे. ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. खरं तर तुम्ही तिथे गेलात तर तेथील हिमनदीची खोली दर्शवणारा एक फलक अजूनही दिसतो. तुम्ही कल्पना करू शकता. आणि फक्त एकच हिमनदी नाही, अशा अनेक हिमनद्या आहेत ज्या आधीच मृत झाल्या आहेत किंवा होत आहेत. मी तुम्हाला चक्रीवादळाचा व्हिडिओ दाखवतो. इडा चक्रीवादळ जे अगदी अलीकडे 26 ऑगस्ट 2021 रोजी अमेरिकेतील लुईसियाना येथे येऊन गेले. काही तासांपूर्वी हे चक्रीवादळ दुसऱ्या श्रेणीचे होते. फारच कमी वेळात म्हणजे 2-3 तासात ते 4थ्या श्रेणीचे बनले, जी चक्रीवादळाची अत्यंत धोकादायक पातळी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की वाऱ्याचा वेग काय होता. वाऱ्याचा वेग ताशी 230 किलोमीटर होता. त्या पातळीचे चक्रीवादळ असणे म्हणजे काय याचा फक्त विचार करा. बरं, अजून काय झालंय? जंगलातील वणव्यांचे प्रमाण वाढतेच आहे.
अलीकडे ऑगस्ट 2021 मध्ये इटली, ग्रीस, तुर्की, रशिया येथे जंगलात वणवे लागले होते. इटलीमध्ये तापमान 48.8 डिग्री सेंटीग्रेड इतके नोंदवले गेले आहे. रशियामध्ये अंदाजे 15 ते 17 दशलक्ष हेक्टर जंगले जाळून खाक झाल्याचा अंदाज आहे. आणि जेव्हा जंगल जळते तेव्हा इतरही बरेच काही घडते. अनेक प्राणी, कीटकही जिवंत जळतात. इकोसिस्टीमचे नुकसान होते. परंतु आता आपण पाहतो की अधिकाधिक जंगलांना आगी लागतायत. अजून काय? उष्णतेच्या लाटा, उष्णतेच्या वाढत्या लाटा. कॅनडामधील एका शहरात हीट डोम इफेक्ट तयार झाला होता, ज्यामुळे 2 दिवसात तापमान 49.6 सेंटीग्रेड झाले. यावर तुमचा विश्वास बसतो? कॅनडा एक थंड ठिकाण, 49.6 डिग्री सेंटीग्रेड, 900 लोक मरण पावले. वाढत्या तीव्रतेचे पूर आले होते. तुम्ही पाहत असलेली प्रतिमा युद्धाची नाही, जर्मनी सारख्या अतिशय चांगली व्यवस्था असलेल्या देशात आलेल्या पुराची ही प्रतिमा आहे. काय झाले असेल याची कल्पना करू शकता का? 15 जुलै तेव्हा 2021च्या सुमारास पश्चिम युरोपमध्ये आलेल्या पुराने शेकडो लोक मरण पावले. 3 ऑगस्ट रोजी भारतातील मध्य प्रदेश राज्यातील सुमारे 1225 गावे पुरांमध्ये प्रभावित झाली. 1225 गावे. तिथल्या पुराच्या विशालतेची कल्पना करा. पण हे केवळ भारतातच नाही तर चीनमध्येही झाले. 200,000 लोकांना त्यांच्या घरातून हलवावे लागले. इतकेच नाही तर जपानमध्येही लाखो लोकांना, जपानमधील 2 दशलक्ष लोकांना स्थलांतरित करण्यात आले. तर पूर अधिकाधिक वाढतायत, समुद्राची पातळी वाढतीये. तुमचा यावर विश्वास बसतो? दरवर्षी समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचे प्रमाण 3.3 मिलीमीटर आहे. 3.3 मिलीमीटर हे प्रमाण खूप लहान वाटू शकतं, पण समुद्राबद्दल आपण बोलत आहोत. तुम्हाला माहित आहे, समुद्र हा पाण्याचा अमर्याद पृष्ठभाग मानला जातो. अशा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतीये. कल्पना करा की शहरं आणि देशांचं काय होईल. किनारी भागाजवळ काही भाग अत्यंत सखल आहेत, जिथे समुद्र आधीच प्रवेश करत आहे. हे सर्व हवामान बदलामुळे होत आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन, कारण या ग्रहावर घडत असलेल्या भयानक घटनांसाठी तुम्ही सर्वांना योगदान दिले आहे. समुद्राच्या पातळीवर काय परिणाम होतोय? एक शहर आहे जकार्ता, जी इंडोनेशियाची राजधानी आहे, ज्याला बुडणारे शहर असे म्हणतात. बुडणारे शहर कारण ही समुद्र पातळी वेगाने वाढतीये. हे शहर समुद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ आहे. समुद्राची वाढत्या पातळीमुळे पाणी आत येतंय आणि इंडोनेशिया सरकारने संपूर्ण राजधानी अन्यत्र हलवण्याची योजना आखली आहे. हे करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची कल्पना करा. आपण हवामान सुधारणाबाबत बोलतो तेव्हा लोक म्हणतात की ते महाग आहे, पण हवामानातील बदलांमुळे पूर, उष्णतेच्या लाटा, समुद्राची वाढती पातळी आणि या सर्व प्रकारच्या गोष्टींमुळे आपले किती नुकसान होईल ते पहा. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ॲमेझॉनच्या जंगलामध्ये प्रचंड प्रमाणात आगी लागतायत. ऑस्ट्रेलिया, रशिया, अमेरिका, सर्वत्र, अगदी सायबेरियाच्या जंगलातही आगी लागतायत. अविश्वसनीय, हो ना? तर हवामान बदलामुळे काय झालंय? या सर्व आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढली आहे आणि ते अगदी स्पष्ट आहे. त्याची वारंवारता पहा. 1980च्या दशकात वादळामुळे जवळपास 174 घटना घडल्या होत्या. 2020 सालापर्यंत ती संख्या 400 पर्यंत वाढली. 1980 मध्ये पृथ्वीवर मोठ्या पुराच्या सुमारे 88 घटना घडल्या. 2020 सालापर्यंत मोठ्या पुरांच्या घटनांची संख्या 450 पर्यंत वाढली. 450. तर या घटनांच्या वारंवारतेत झालेली वाढ पहा. 1980च्या दशकात याआधीही जंगलात आगी लागण्याच्या घटना घडत असत. अशा सुमारे 29 घटनांची नोंद झाली होती, परंतु 2020 मध्ये 100हून अधिक घटनांची नोंद झाली आहे. तर हवामान बदल घडतोय, त्याच्या प्रभावाची तीव्रता आणि वारंवारता स्पष्ट दिसतीये आणि आपण सर्वजण ते अनुभवत आहोत. आपण सर्वांनी याला हातभार लावला आहे. आपण त्यासाठी जबाबदार, दोषी आहोत आणि आपण यासाठी काहीतरी करायला हवं.
भविष्यात काय होईल याची कल्पना करा. हे आत्ताच करा. जंगलात आणखी आगी लागतील, अधिक पूर येतील, ग्रह अधिकाधिक गरम होत गेला तर काय होईल? तर हवामान शास्त्रज्ञांना वाटतं की आपण ग्लोबल वॉर्मिंग 2 डिग्री सेंटीग्रेड नाही तर 1.5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत मर्यादित ठेवावे. 1.5 डिग्री सेंटीग्रेड. मी तुम्हाला आधीच दाखवलं आहे की ग्रह आधीच 1.1 डिग्री सेंटीग्रेडने गरम झालेला आहे. आता किती अंतर बाकी राहिलंय? 1.5 डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढीसाठी 0.4 डिग्री सेंटीग्रेड बाकी आहे. आपल्याकडे फक्त 0.4 डिग्रीचे अंतर आहे. हवामान शास्त्रज्ञ आपल्याला का सांगत आहेत? कारण एकदा का आपण हे 1.5 डिग्री सेंटीग्रेड किंवा जास्तीत जास्त 2 डिग्री सेंटीग्रेड पार केलं की इकोसिस्टीम मधील विविध घटक अपरिवर्तनीय होऊ लागतात. हवामानातील बदल अपरिवर्तनीय होईल. ते त्याच्या पूर्वस्थितीत येऊ शकणार नाहीत. जरी आपण इथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही. आणि म्हणूनच आपण ग्लोबल वॉर्मिंग 2 डिग्री सेंटीग्रेड नाही तर आदर्शपणे 1.5 डिग्री सेंटीग्रेडच्या मर्यादेत ठेवणे यातच शहाणपणे. मी म्हटल्याप्रमाणे 1.5 ते 2 डिग्री सेंटीग्रेड पलीकडे निसर्गातील विविध घटक हवामान अपरिवर्तनीय होऊ लागेल आणि आपण ते दुरुस्त करू शकणार नाही किंवा पूर्वस्थितीत आणू शकणार नाही. म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंग मर्यादेत ठेवणे महत्त्वाचे आहे. आदर्शपणे 1.5 अंश सेंटीग्रेड पर्यंत ठेवायला हवे. आणि या सगळ्या गोष्टींवर कोण बोलतंय? IPCCचे हे अधिकृत अहवाल आहेत. IPCC ही हवामान बदलावरील आंतरशासकीय समिती आहे. IPCCचे सदस्य 180 देश आहेत आणि हजारो शास्त्रज्ञ जे केवळ त्यांचे स्वतःचे संशोधन करत नाहीत तर ते सर्व प्रकाशित संशोधनांचे विश्लेषण देखील करतात, जेणेकरून ते तुमच्यापर्यंत निपक्षपातीपणे डेटा देऊ शकतील. आणि हे अहवाल येथे उपलब्ध आहेत. अ ग्लोबल वॉर्मिंग ऑफ 1.5 डिग्री सेंटीग्रेड हा अहवाल 2018 मध्ये आला होता आणि क्लायमेट चेंज ऑफ 2021 फिजिकल सायन्स बेसिस हा अहवाल 2021 मध्ये आला होता. हे अहवाल बरंच काही सांगतात. हवामान किती बदललं आहे, ते का बदललंय, त्याची मर्यादा किती आहे, आपण कठोर आणि तत्काळ कृती का करायला हवी. हवामानातील बदल आणि ते किती वेगाने बदलत आहे आणि किती वेळ शिल्लक आहे हे दर्शवण्याचा एक मार्ग म्हणजे हवामान घड्याळ. बरं, आता वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आणि ग्लोबल वॉर्मिंग याचा संबंध आहे, तर तो एक रेषीय संबंध आहे. ठीक आहे. त्यामुळे सध्याच्या अंदाजानुसार आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या 1.5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत लवकरात लवकर केव्हाही पोहोचू हे सांगणारे घड्याळ म्हणजे हवामान घड्याळ. 20 सप्टेंबर 2021 रोजी या घड्याळात 7 वर्ष 305 दिवसांची नोंद झाली होती. 20 सप्टेंबर 2021ला तेव्हा 7 वर्ष 305 दिवस उरले होते. अशा प्रकारे आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या 1.5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत किती लवकर पोहोचणार आहोत. आणि मी म्हटल्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगची 1.5 डिग्री सेंटीग्रेड हा उत्पात अचानक उद्भवणार नाही. पण काय होणार? त्यानंतर हवामान अपरिवर्तनीय होऊ लागेल. त्यानंतर हवामानातील विविध घटक अपरिवर्तनीय होऊ लागतील. आणि म्हणूनच ते खूप महत्त्वाचं आहे. ग्लोबल वॉर्मिंग 1.5 डिग्री सेंटीग्रेडच्या मर्यादेत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वेळ फारच कमी आहे. तर हे सर्व हवामान बदलाबद्दल आहे आणि हवामान बदलले आहे हे मी तुम्हाला दाखवलं आहे. आता हवामान बदललं आहे हे कळल्यानंतर तुमच्या मनात काय येतं? तुम्हाला ते चांगलं वाटतं का तुम्हाला वाईट वाटतं? बरं, आज एवढंच. परिस्थिती किती बिकट आहे याची जाणीव करून देणं हे माझं काम होतं. हवामानात झालेल्या बदलाला आपणच जबाबदार आहोत, दोषी आहोत. अधिकाधिक ऊर्जा वापरून आपण जे काही करून ठेवलं आहे, हवामान बदलामुळे जे नुकसान होईल त्याची किंमत आपल्या भावी पिढ्यांना द्यावी लागणार आहे. हवामान बदलामुळे आपल्या जीवनात, आपल्या भावी पिढीच्या जीवनात व्यत्यय येणार आहेत. आधुनिक मानवाची ही एक दुःखद कथा आहे. विकासाची दुःखद कहाणी जी आहे
ती हीच आहे. फक्त आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित केल्याने पर्यावरण हानीची दिलेली मोठी किंमत याची ही एक दुःखद कहाणी आहे. आपल्या नद्या, जंगले, हवा या इकोसिस्टीमच्या नुकसानीची किंमत मोजून केलेला विकास, सर्व नैसर्गिक घटक, मग ती हवा असो, पाणी, नदी, जंगल किंवा माती असो, सर्व नैसर्गिक घटक निकृष्ट होत आहेत. एकही नैसर्गिक घटक शेकडो वर्षांपूर्वीसारखा नाही. आपण त्या घटनांचे गंभीर नुकसान केले आहे, म्हणून त्याची भारी किंमत मोजावी लागतीये. माझा प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? आणि लोक म्हणतात पैसा सर्वात महत्त्वाचा, नोकरी सर्वात महत्त्वाची, कुटुंब महत्त्वाचे, मुले महत्त्वाची. मला त्यांना सांगायचं आहे, 1 मिनिटासाठी नाक बंद करा, फक्त 1 मिनिट, आणि तुमच्या लक्षात येईल की हवा ही तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही. पाणी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण पाणी प्यायल्याशिवाय 3-4 दिवसांपेक्षा जास्त जगू शकत नाही. माती खूप महत्त्वाची आहे. जर अन्न पिकवलं नाही तर आपण या ग्रहावर टिकू शकणार नाही. नद्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जंगल हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण जंगले हे कार्बन डायऑक्साईड कमी करतात. ती आपल्या ग्रहाची फुफ्फुसे आहेत. हवा, पाणी, माती, जंगल, नदी या अशा गोष्टी आहेत ज्याशिवाय आपण जगू शकत नाही. पण या गोष्टी कधीच आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींच्या यादीत नसतात, आणि आपण त्याशिवाय जगू शकत नाही. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून मला आशा आहे की तुम्ही जागे असाल, आणि किमान आता तरी तुम्ही जागे व्हाल. आपण असा विकास करूया जिथे हवा, पाणी आणि माती देखील शुद्ध असेल. जंगले शाबूत आहेत, निसर्ग शाबूत आहे, आणि आपले जीवनही शाबूत आहे, आपले अस्तित्व शाबूत आहे. तर हवामान बदलाचा परिणाम होत आहे, आणि किंबहुना त्यामुळे सामान्य माणसाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लोक ज्याबद्दल बोलत आहेत ते म्हणजे अस्तित्वाचा धोका. लक्षात घ्या, अस्तित्वाचा धोका. हवामानातील बदल हा अस्तित्वासाठी धोका बनतोय, आणि म्हणून आपण आत्ताच कृती करणं आवश्यक आहे. आणि IPCC आपल्याला सांगते की आपली कृती कठोर आणि तात्काळ असावी. ती कृती कठोरपणे आणि तात्काळ व्हायला हवी. आपण आत्ताच कृती करणं आवश्यक आहे. बरं, मला खात्री आहे की तुम्ही आणि मी हवामान बदलाला हातभार लावला आहे हे तुम्हाला जाणवेल. आणि हवामान बदल इतका वाईट आहे की ती भावना नक्कीच चांगली असणार नाही. या व्याख्यानाचे भाषांतर आणि ध्वनिमुद्रण IIT बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल टीमने केलं आहे.